नमस्कार. मागील भागात आपण रेणुकीचा जन्म व विवाह याबाबत माहिती जाणून घेतली. आता आपण परशुरामाचा जन्म व परशुरामाने केलेली तपश्चर्या याबद्दल थोडक्यात पाहूया. रेणुका व जमदग्नी यांचा संसार सुखाने चालला असताना नारायणाच्या आज्ञेने एकदा नारद मुनी जमदग्नीच्या आश्रमात आले. रेणुका त्यावेळी एका कल्पवृक्षाजवळ बसली होती. रेणुका देवीला वंदन करून नारद म्हणाले, जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णू तुझ्या पोटी जन्म घेणार आहेत. विष्णूचा संदेश असा आहे की तू त्याचे किती मोठे रूप धारण करू शकशील त्याप्रमाणे ते रूप घेऊन येतील. त्यावर रेणुका एकदम आत्मविश्वासाने म्हणाली की सर्व शक्तीनिशी माझ्या उदरात प्रवेश कर, मी ते रूप धारण करण्यास समर्थ आहे. रेणुकेने आधीच उग्र तपश्चर्या करून हे सामर्थ्य प्राप्त करून घेतले होते. असा महापराक्रमी पुत्र प्रसवण्याची शक्ती एकट्या एकवीरेचीच होती. भगवान विष्णू हे रेणुकेच्या उदरात गर्भरूपाने वाढू लागले. रेणुकेचे तेज कलेकलेने वाढू लागले. 10 दिशांना मांगल्य पसरले. त्यानंतर वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला आदिती नक्षत्रावर मध्यरात्रीच्या प्रथम प्रहराला चंद्र राहूसह मिथुन राशीत असताना रेणुका प्रसूत झाली आणि विष्णूने जमदग्नीच्या आश्रमात जन्म घेतला. त्यावेळी मंगलवाद्यांचा ध्वनी झाला आणि त्या बालकाचे नाव राम ठेवण्यात आले. नंतर हेच राम नावाचे बालक पुढे परशुराम नावाने प्रसिद्धीस आले आणि या बालकाच्या जन्मामुळे सर्व क्षत्रियांना धक्का बसला. तेजस्वी रेणुकेच्या उदरी भगवान विष्णूने जन्म घेतला होता. तो तिच्या वात्सल्यपूर्ण नजरेत राम नावाने वाढत होता. परशुराम हा अतिशय सुंदर, तेजस्वी, गंभीर व क्षमाशील होता. भक्तिभावाने तो आईवडिलांची सेवा करीत असे. तसेच ऋषीमुनींचा सन्मान करीत असे. अशा प्रकारे परशुराम लहानाचा मोठा होऊ लागला. आता आपण पाहूया की परशुरामाची तपश्चर्या. उपनयन संस्कार झाल्यावर परशुराम आईवडिलांना वंदन करून गुरुकुल शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडला. त्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली. कैलास पर्वतावर त्यासाठी तो गेला. अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले. कधीकधी तर वायुभक्षण करून इंद्रियांचे दमन करून त्याने शंकराची तीव्र उपासना देखील केली. पंचअग्नी साधन करून महादेवाची आराधना केली. एवढ्या मोठ्या तपश्चर्येनंतर एकदा शंकर प्रसन्न झाले. त्याने शंकराकडून धनुर्विद्या शिकून घेतली आणि त्यात तो पारंगत होऊ लागला. रत्नजडित असलेले पिनाक नावाचे धनुष्य शंकराने परशुरामाच्या हाती दिले. तो त्यातही निपुण झाला. ब्रह्मदेवाने परशुरामाला पाशुपतादी अस्त्रे मोठ्या प्रेमाने अर्पण केली. नंतर धनुर्विद्या, रसरहस्य, दिव्यशास्त्र, अस्त्रादिव्य कवच याची प्राप्ती करून तो मातापित्यांना रेणुका व जमदग्नी यांना भेटण्यासाठी आश्रमात परत येऊ लागला. आपल्या पुत्राचा पराक्रम बघून मातापित्याला खूप समाधान वाटले. त्यांना आत्मविश्वास होता की दुष्ट क्षत्रियांचा परशुराम निश्चित नाश करील. तसेच आमच्या आशीर्वादाने तू चिरंजीवी व सुखी होशील असा आशीर्वाद त्यांनी परशुरामाला दिला. तसेच तुझ्यामुळे सर्व जग सुखरूप होईल. नंतर रामाने श्री गणेशाला प्रसन्न करून त्यांच्याकडून परशुविद्या मिळवली. गणेशाने त्याला आत्मस्वरूप बनवून परशुविद्या शिकवली. 3ही जनांचा उद्धार करता परशुराम विजेप्रमाणे चमकू लागला. अशा प्रकारे परशुरामाने तपश्चर्या करून सर्व जगाच्या कल्याणाचे पावित्र्य हाती घेतले. अशा प्रकारे आपण या भागात परशुरामाचा जन्म व परशुरामाने केलेली तपश्चर्या याबद्दल माहिती जाणून घेतली. धन्यवाद.